हॅलो, हॅलो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मैत्रिणींनो, आज आपण या कपड्यापासून सुंदर असं पाऊच बघणार आहोत. त्यासाठी माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. हे बघा, कपड्याची उंची आहे 13 आणि रुंदी आहे 8.5 इंच. त्यानंतर मी हे अस्तर घेतलेलं आहे आणि ही शॉपिंग बॅग. खाली अस्तरमध्ये शॉपिंग बॅग आणि वरून मेन फॅब्रिक ठेवून मी चारही साईड शिवून घेणार. त्यानंतर सेंटरमध्ये पण मी 2-2 इंचाच्या शिलाई टाकणार आहे, ज्यामुळे मजबूत आणि छान पण दिसते. हे बघा, असे 2-2 इंचाच्या मी तुम्हाला ही मार्क अशा करून दाखवत आहे. तसे आपण शिलाई टाकून घेऊया आणि साईडनं पण पूर्ण शिलाई टाकून घेऊया. हे बघा, मी चारही साईड पण शिवून घेतले आणि मध्ये पण शिलाई टाकून घेतल्या 2-2 इंचावर, बघू शकता तुम्ही. त्यानंतर बरोबर सेंटरमधून आपण फोल्ड करून घेऊ. 1.5 इंच मार्किंग अशी करायची, अशी पण 1.5 इंच, उभी पण आडवी पण, दोन्ही साईड. आणि असा बॉक्स तयार करून घ्यायचा. या साईडनं पण 1.5 इंच मार्किंग करून बॉक्स करून घ्यायचा. इथे पण 1.5 इंच मार्किंग करून घ्यायची. बघा, चारही साईडने मी 1.5 इंचाची मार्किंग करून घेतलेली आणि बॉक्स तयार केले. त्यानंतर जशी आपण मार्किंग केली त्यानुसार आपण कटिंग करून घेऊया. दोन्ही कापड एकदाच कट करून घ्यायचे. हे बघा, ही आपली कटिंग झालेली आहे. बघू शकता, ही आपली कटिंग झालेली आहे पूर्ण. त्यानंतर आपण चेन अटॅच करणार आहोत. त्यासाठी मी चेन घेतलेली आहे. अशी ठेवायची आणि स्टिच करायची. हा कपडा पण या साईडने ठेवून स्टिच करून घ्यायचा. हे बघा, मी चेन पण अटॅच केलेली आहे. दोन्ही साईडने मी चेन अटॅच केली. आता या दोन्ही साईडने आपण टॉप शिलाई मारून घेऊ. हे बघा, मी टॉप शिलाई पण मारून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपण रनर ॲड करणार. त्यासाठी मी बॅग सरळ केलेली आहे. थोडंसं काढून घ्यायचं, म्हणजे रनर टाकण्यास आणि समोर ओढण्यास पण मदत होते. हे बघा, मी काढून घेतलेलं आहे आणि आपली चेन पण टाकून घेतलेली आहे. त्यानंतर लगेच आपण हे पाऊच उलटं करून घेऊ. उलटं करून घेतलेलं आहे, व्यवस्थित करून घ्यायचं आणि या दोन्ही साईडनं स्टिच करायचं. या पण आणि त्या पण. हे बघा, मी दोन्ही साईडनं स्टिच केलेलं आहे, बघू शकता. आता हे असं पकडायचं आणि इथे शिलाई टाकून घ्यायची. या साईडनं पण असं पकडून शिलाई टाकून घ्यायची. हे दोन्ही साईड मी स्टिच केलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आता वरच्या पण साईडनं असे सेंटरमध्ये चेन ठेवून दोन्ही साईडनं स्टिच करून घ्यायचं. हे बघू शकता, मी दोन्ही साईडने स्टिच केलेलं आहे. आता आपण पाऊच सरळ करून घेऊ. व्यवस्थित सरळ करून घ्यायचं. बघू शकता, आपली फिनिशिंग आणि पाऊच अगदी रेडीमेड सारखा घरच्या घरी बनवून तयार झालेला आहे. याच्यामध्ये आपण मेकअपचे सामान, वॅसलीन, टिकल्याची डबी किंवा नील पेंट, क्लचर अशा छोट्या छोट्या वस्तू प्रवासामध्ये नेण्यासाठी यूज करू शकतो. कशी वाटली आयडिया? आवडला का माझा व्हिडिओ? आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा. कसा झाला? एकदम मार्केटसारखा टाकाऊपासून टिकाऊ. तुमच्याकडे बी असे कपडे उरले असेल तुम्ही नक्की बनवू शकता. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास कमेंट नक्की करा. बाय बाय.